आईस्क्रीम खाताय? सावधान! आरोग्यासाठी धोकादायक भेसळ. आईस्क्रीम म्हटलं की लहान थोरांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. उन्हाळ्यामध्ये तर या थंडगार गोडव्याची चव आणखीनच हवीशी वाटते. पण आता हेच आवडते आईस्क्रीम आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाने दिलाय. नुकत्याच कर्नाटक राज्यात केलेल्या तपासणीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत, ज्यामुळं आईस्क्रीम खाणाऱ्या प्रत्येकानं सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. या तपासणीत असे आढळले की अनेक आईस्क्रीम बनवणारी युनिट्स अत्यंत अस्वच्छ आणि घाणेरड्या परिस्थितीत कार्यरत आहेत. याहूनही गंभीर बाब म्हणजे जवळपास निम्म्याहून अधिक युनिट्समध्ये गंभीर स्वरूपाची भेसळ आढळून आली आहे. या भेसळीमध्ये सिंथेटिक दूध, कपडे धुण्याचे डिटर्जंट, युरिया आणि धोकादायक रासायनिक रंग तसंच गोडव्यासाठी सॅक्रिन सारख्या रसायनांचा वापर सर्रासपणे केला जात आहे. केवळ आईस्क्रीमच नव्हे तर लहान मुलांचे आवडते आईस कँडी आणि कोल्ड्रिंक्स देखील यातून सुटलेले नाहीत. यामध्येही अशुद्ध पाण्याचा वापर होत असल्याचं उघड झालंय. प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट आणि न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर रेबिका पिंटो यांनी सोशल मीडियावर या गंभीर विषयाबाबत आवाज उठवलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार डिटर्जंट सारख्या धोकादायक गोष्टी आईस्क्रीमला अधिक क्रीमी आणि आकर्षक बनवण्यासाठी मिसळल्या जातात, पण हे मिश्रण आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक ठरू शकते. 2021 मध्ये हेल्थ लाईन यामध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार डिटर्जंट पोटात गेल्यास गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यामुळं पोटात जळजळ, उलट्या, अतिसार, अगदी ऑर्गन फेल्युअर सारखी गंभीर परिस्थिती देखील ओढवू शकते. डिटर्जंटमध्ये असलेले ब्लिचिंग एजंट्स हे कपड्यावरील डाग काढण्यासाठी वापरले जातात आणि त्यांचा मानवी श्वसन आणि पचन संस्थेवर थेट आणि गंभीर परिणाम होऊ शकतो. डॉक्टर पिंटो पुढे सांगतात की भेसळयुक्त आईस्क्रीमचे सेवन केल्यास श्वसन मार्गातून शरीरात गेलेल्या हानिकारक रसायनांमुळे खोकला, दम लागणं आणि फुफ्फुसांवर ताण येण्याची शक्यता असते. दीर्घकाळ अशा रसायनांचे सेवन केल्यास यकृत, मूत्रपिंड आणि मज्जा संस्थेसारख्या महत्वाच्या अवयवांवर देखील गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं या धोक्याकडे दुर्लक्ष करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. आता प्रश्न असा आहे की या धोक्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा? तर यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे. सर्वात सुरक्षित उपाय म्हणजे घरी आईस्क्रीम बनवणे. घरी बनवलेल्या आईस्क्रीममध्ये आपण चांगल्या दर्जाचे आणि ताजे साहित्य वापरू शकतो, त्यामुळं भेसळीचा धोका टळतो. जर आपण बाजारातून आईस्क्रीम खरेदी करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. आईस्क्रीमच्या पाकिटावर FSSAI चा मार्क तपासा. तसेच पाकिटाची स्थिती व्यवस्थित आहे आणि त्याची एक्सपायरी डेट काय आहे हे नक्की तपासा. या साध्या गोष्टीमुळे आपण भेसळयुक्त आईस्क्रीम घेण्याचं टाळू शकतो. भेसळयुक्त आईस्क्रीम ओळखण्यासाठी काही सोप्या चाचण्या देखील करता येऊ शकतात. पाकिटावरील घटक काळजीपूर्वक वाचा. त्यात जर व्हेजिटेबल ऑइल, पाम ऑइल किंवा आर्टिफिशियल कलरचा उल्लेख असेल तर ते फ्रोझन डेझर्ट असू शकते. यामध्ये सहसा दूध नसते तर सिंथेटिक घटक वापरले जातात. या व्यतिरिक्त थोडेसे आईस्क्रीम पाण्यात टाकून पहा. जर ते खरे असेल तर सहज विरघळेल, पण जर पाण्यात फेस किंवा बुडबुडे येत असतील तर ते भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे. तसेच थोडेसे आईस्क्रीम बोटांमध्ये घेऊन रगडून पहा. जर ते साबणासारखे चिकट वाटले तर त्यात डिटर्जंट मिसळलेले असू शकतात. खऱ्या आईस्क्रीमला दूध आणि फ्लेवरचा नैसर्गिक वास येतो, तर नकली आईस्क्रीम मध्ये तीव्र आणि रासायनिक वास जाणवतो. अस्सल आईस्क्रीम मऊ आणि गुळगुळीत असते तर भेसळयुक्त आईस्क्रीम मध्ये बर्फाचे कण जाणवतात किंवा ते खरखरीत लागते. आणखी एक सोपी चाचणी म्हणजे 1 चमचा आईस्क्रीम टिश्यू पेपरवर ठेवा. काही वेळानंतर जर त्यावर तेल किंवा पाण्याचे डाग दिसले तर ते नकली असू शकते. लहान मुलांसाठी भेसळयुक्त आईस्क्रीम अधिक धोकादायक आहे. त्यांची रोगप्रतिकार शक्ती प्रौढांपेक्षा कमी असल्यामुळे या रसायनांचा त्यांच्यावर लवकर आणि गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे त्यांच्या मेंदूच्या कार्यक्षमतेवर आणि पचनशक्तीवर वाईट परिणाम होऊ शकतो. तसेच त्यांची शारीरिक वाढ खुंटण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे आपल्या मुलांसाठी आईस्क्रीम निवडताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. शेवटी आईस्क्रीम खाणे हे नक्कीच आनंददायी अनुभव आहे, पण आपल्या आरोग्याची काळजी घेणे त्याहूनही महत्त्वाचे आहे. त्यामुळे
पुढच्या वेळी आईस्क्रीम खरेदी करताना किंवा खाताना अधिक सतर्क राहा आणि आपल्या आरोग्याचे रक्षण करा. बब्बन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो.